मी डॉक्टर जयकृष्ण शिंदे. बेसिकली आय एम अ बिझनेसमन. सद्यस्थितीमध्ये मी डायबिटीसवरच्या एका औषधावरती काम करतो आहे. या औषधावरती माझे एक मित्र आहेत मिस्टर देवके म्हणून. ते गेली 10 वर्ष याच्यावरती काम करतायत आणि आय वॉज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन BMC आणि मी आत्ता 1/11/11ला रिटायर झालो आणि त्यानंतर मी त्यांना जॉईन झालो. ॲक्च्युली हे जे औषध आहे ते स्टिविया या वनस्पतीपासून बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर इतर काही हर्बल मेडिसिन्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि हे औषध डायबिटीसला पूर्णपणे बरं करतं. डायबिटीस बेसिकली 2 ते 3 प्रकारचा असतो. त्यातल्या 2 महत्त्वाच्या प्रकार असते त्यातले की एक टाईप 1 आणि टाईप 2. जगामध्ये जर 100 माणसांना डायबिटीस झालेला असेल तर टाईप 1 नावाचा जो डायबिटीस आहे तो साधारणपणे 2 ते 3 माणसांना झालेला असतो आणि बाकी जवळजवळ 97 लोकांना टाईप 2 नावाचा डायबिटीस होतो. आता टाईप 2 हा डायबिटीस जो असतो ॲक्च्युली तो म्हणजे माणसाचे स्ट्रेस, त्याच्या काही चुकीच्या सवयी या सगळ्यांमुळे पँक्रियाज त्याची ताकद कमी होते आणि पँक्रियाजमधले जे बीटा सेल्स असतात ते हळूहळू वीक झाल्यामुळे त्याच्यामधनं इन्शुलिनची निर्मिती थांबलेली असते आणि इन्शुलिनची निर्मिती थांबल्यामुळे नॅचरली माणसाच्या शरीरामध्ये जे ग्लुकोज असतो त्याचं मेटाबॉलिझम थांबतो आणि त्याच्यामुळे ग्लुकोजची मात्रा रक्तामधली वाढते. दॅट इज व्हॉट इज डायबिटीस. ॲक्च्युली हे जे माझं औषध आहे ते एक महत्त्वाची गोष्ट अशी करतं की पँक्रियाजमधले जे बीटा सेल्स आहेत त्या बीटा सेल्सना स्टिम्युलेट करतं, त्यांना ॲक्टिवेट करतं आणि त्यामुळे पँक्रियाचं जे मूळ जे काम आहे ते सुरू होतं. त्याच्यामधनं इन्शुलिनची निर्मिती सुरू होते आणि इन्शुलिनची निर्मिती सुरू झाली की देर इज नो मोर डायबिटीस रिमेन्स विथ यू. कारण इन्शुलिनची निर्मिती हे थांबणं हेच मुळात डायबिटीसचं मेन कारण असतं. आता हे गेली 10 वर्ष हे जे माझे मिस्टर देवके म्हणून जे मित्र आहेत ते याच्यावरती काम करतायत. सद्यस्थितीत मीही आता रिटायर्ड झाल्यामुळे मलाही काहीतरी मार्ग पाहायचा होता की काय आपण करू शकतो आणि अशाच वेळेला योगायोगानं यांची माझी गाठ पडली. मला थोडीशी मी MD केलेलं आहे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्समध्ये. नेचरोपॅथी, आयुर्वेद याच्यामध्ये मला एक प्रचंड रुची आहे आणि हेही हर्बल मेडिसिन असल्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि बेसिकली मी हिप्नोथेरपिस्ट आहे. तेही हिप्नोथेरपिस्ट पूर्वी होते म्हणजे आजही आहेत आणि त्यामुळे आमची वेव्हलेंथ जुळली. त्यांचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसला आणि ते म्हणले की चला आपण एकत्रितपणे काम करूया. ह्या औषधामधलं जे पोटेन्शियल आहे की आज जगामध्ये तसं बघायला गेलं तर 40% लोक हे डायबिटीसने पीडित आहेत, मधुमेहानं पीडित आहेत. आणि पूर्वीची गोष्ट वेगळी होती. हल्लीची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलमध्ये यंग जनरेशनला पण पूर्वीचे जे 60-70चे जे रोग आहेत ते हल्लीच्या यंग जनरेशनला पण व्हायला लागलेले आहेत. हा त्यातला आणखीन दुर्दैवाचा भाग. आणि ज्या तऱ्हेनं ही लाईफस्टाईल बदलते त्या तऱ्हेनं माझ्या खात्रीच आहे की अजूनही या प्रकारच्या रोगांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत जाईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲलोपॅथीमध्ये डायबिटीसला औषध नाही. माझा एक डॉक्टर मित्र आहे, त्याच्याशी माझं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा तो मला म्हणाला की डायबिटीस ओनली कॅन बी कंट्रोल्ड बाय 3 थिंग्स. एक म्हणजे डायट, दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाहेरून घेतलेलं इन्शुलिन. त्यामुळे ॲलोपॅथीमध्ये डायबिटीस बरं करण्यासाठी औषध नावाचा प्रकार नाही. पण फॉर्च्युनेटली आय टेल यू की हे जे माझं औषध आहे ते मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं काम करतं आणि त्याच्यामुळे डायबिटीस पूर्णपणे बरा होतो. त्याला पुन्हा पुन्हा हे औषध घेण्याची गरज नाही. एकदा डायबिटीस पूर्ण बरा झाला की त्यांनी नैसर्गिक आयुष्य जगायचंय आणि मस्तपैकी सुखाने राहायचंय. त्याला पुन्हा डायबिटीस अशा पद्धतीनं शिवणार नाही, प्रोव्हाइडेड तो जर अगदीच ॲबनॉर्मली जर काही गोष्टी करत असेल तर त्याला ती होण्याची शक्यता पुन्हा नाकारता येत नाही. पण डायबिटीस बरं करतो हा याच्यातलं हे इंगित आहे या औषधापासून. आता दुसरी गोष्ट अशी की पहिल्यापासून मी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न तर निश्चितपणे बाळगलं होतं माझ्याबरोबर. 100% ते होतं. योगायोगानं मला काही
एक माझ्या वडिलांची त्यांच्या थिंकिंग प्रोसेसची अशी बॅकग्राऊंड लाभलेली आहे मला. एक आध्यात्मिक, लॉजिकल थिंकिंग आणि ओरेटरी, या 3 गोष्टी मला वडिलांकडनं मिळालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर योगायोगानं मी हिप्नोथेरपी पण शिकलेलो आहे. मग माझा विचार असा होता की आज दिवसेंदिवस बदलणाऱ्या लाईफस्टाईलमुळे जे स्ट्रेसेस वाढतात आणि त्याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यातले सुख, शांती, समाधान, एकमेकांबद्दलचा असलेला स्नेह, आदरभाव, या सगळ्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत. आणि समाजामध्ये राहून सुद्धा प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा रिमोट बनत चाललेला आहे आणि स्वतःच्या विचारशक्ती, विचार प्रणालीमुळेच स्वतःचाच शत्रू बनत चाललेला आहे. तर काउन्सेलिंग आणि त्याच्याबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याचं एक उत्तम साधन हिप्नोथेरपी, याच्यावरती फार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम करायचं ही माझी फार पूर्वीपासूनची इच्छा होती आणि त्याच्यासाठी मी आता सुरुवात पण केली होती. तसं बघायला गेलं तर मी अनेक पुस्तकं याच्यावरची वाचलेली आहेत. आपण एक व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर ज्या बाजारपेठेत अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत, मोठमोठ्या लोकांची चरित्र अवेलेबल आहेत, त्याचा संग्रहही माझ्याकडे आहे. पण ही सगळी पुस्तकं वाचल्यामुळे मला पूर्णपणे ज्ञान आलं किंवा त्याच्या ताबडतोब मी ते व्यवसाय करायला सिद्ध झालो असं कधी अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि योगायोगानं दादरला ज्या वेळेला झेपसाठी जे सेमिनार होतं त्यावेळेला मी असा विचार केला की आपल्याला नाहीतरी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचाच आहे, झेप तर घ्यायचीच आहे, पण हे काय आहे ते तर आपण बघूया. अक्षरशः एक वस्तुस्थिती आहे की त्या दिवशी सकाळी 6च्या आधी उठेपर्यंत माझं तिकडे जायचं की नाही हे डळमळीत होतं. की प्रत्येक वेळेला वाटायचं की काय लोक हे करणार, की शेवटी ते पैसे घेतात, तिकडे गेल्यानंतर एवढे पैसे भरा, ताबडतोब असं भरा, तसं भरा, हे असं सांगतात. आणि प्रत्यक्षामध्ये आपण गेल्यानंतर कुठेतरी तोंडाला पानं पुसल्याचं असे काही अनुभव माझ्या गाठीला होते पूर्वीचे. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की चला आज जाऊन तर बघूया, गेल्याशिवाय तर कळणार नाही. म्हणून मी दादरला ते अटेंड केलं. वीर सावरकर ते स्मृती हॉल आहे तो, तिथे मी अटेंड केलं. अटेंड केल्यानंतर माझी पहिलं जे मी काय इम्प्रेस झालो असेल तर स्नेहल सरांच्या व्यक्तिमत्वामुळे. व्हायब्रेशन्स जेव्हा पॉझिटिव्ह असतात त्यावेळेला त्या समोरच्या प्रत्येक माणसाला कॅच करत जातात आणि मी तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड माझ्याकडे कायमच असल्यामुळे त्या सरांचं जे सांगणं आहे, जे काही त्यांची पद्धती आहे आणि त्यांनी जे लॉजिकल काही गोष्टी ज्या सांगितल्या पहिल्या याच्यामध्ये, त्यानंतर मी रिअली प्रभावित झालो आणि आय डिसाइडेड टू जॉईन झेप. आता प्रत्येक माणसाला काय असतं की सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही स्वप्न असतात. एका ठराविक वेळेला ही स्वप्न जागी होतच असतात, पण त्यानंतर त्याला दिशा मिळत नाही निश्चित स्वरूपामध्ये आणि अनेक प्रकारचे ताणतणाव असतात, लाईफस्टाईल असते. मग त्याच्यामध्ये काय होतं की ही स्वप्न कालांतरानं सगळी आपल्या हतबलतेखाली, फ्रस्ट्रेशन खाली ती सगळी गाडली जातात. आणि म्हणजे जे काय मी वाचलेलं आहे त्या ह्याच्याप्रमाणे माणसाच्या जगण्याला जर हेतू नसेल तर ते जगणं माणसाचं एन्जॉयबल होत नाही. माणसाला एक निश्चित प्रकारे दिशा देणारं कोणीतरी निश्चित हवं असतं. आणि झेपमध्ये मला सांगायला खरंच आनंद वाटतो की झेपमध्ये मला ही निश्चित दिशा सापडली. जर मला काही मोठं व्हायचं असेल तर ही दिशा मला तिथे सापडली. माझ्या मनामधला एक विश्वास तिथे जागृत झाला की येस आय कॅन. जसं मला एका मित्राने सांगितलं की तात्यासाहेब शिरवाडकर, त्यांना कधी जर विचारलं काय तात्या काय चाललेलं आहे, तर ते सांगायचे जगतोय. हे जगतोय म्हणून जे काही एक आनंदाने आणि ऊर्जेने सांगणं जे असतं तसं जर माणसाला जगायला मिळालं तरच त्या जगण्याला अर्थ आहे. अदरवाईज आय रिअली फील की असं काही करण्याव्यतिरिक्त, काही अचीव करण्याव्यतिरिक्त सगळं नुसतं जगत राहणं म्हणजे इट इज नॉट लिव्हिंग, ॲक्च्युली इट्स अ लाईव्ह डेड बॉडी माझ्या मते ॲक्च्युली. तर सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या झेपमध्ये बेसिकली, की त्यांनी जे काही माझे पूर्वापार माझ्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्यांना त्यांनी निश्चितपणे तडा दिला. एक म्हणजे आपला वडिलोपार्जित धंदा करायचा असतो किंवा एकच एक बिझनेस धरून ठेवायचा असतो तरच आपण त्या बिझनेसमध्ये यशस्वी होतो वगैरे वगैरे.
हे या माझ्या ज्या काही ट्रॅडिशनल जे थिंकिंग होतं त्याला झेपमध्ये आल्यानंतर तडा गेला. आणि त्याच्याच बरोबर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक मोठा व्यावसायिक व्हायचं असेल तर 2 आणि 2 बरोबर 4 जसे होतात इतकं सोपं गणित त्यांनी दाखवलं की तुम्ही इथून सुरुवात करा, ह्या या 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 गोष्टी फॉलो करा आणि 100% तुम्ही एक दिवस मोठे व्यावसायिक कारखानदार होऊ शकता. हे इतकं सोपं करून सरांनी सांगितलं की मला असं वाटलं की येस, माझं स्वप्न हे साकार होण्यासाठी मी आता योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने चाललेलो आहे आणि योग्य ठिकाणी आलेलो आहे. त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा फायदा झाला मला की जसं म्हणतात की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सल्ला घ्यावा फक्त यशस्वी माणसांचाच. अद्यापर्यंत नॅचरली की मी हा बिझनेस करू का म्हणून मी ज्या लोकांना विचारत गेलोय माहिती असून देखील त्या लोकांकडनं मला त्यांची जी लाईफस्टाईल आहे तसाच मला रिस्पॉन्स मिळणार. त्यामुळे मी या एका वर्तुळामध्ये आलो त्यावेळेला मला कळलं की मी यशस्वी माणसांच्या, एक्साइटेड माणसांच्या आणि काहीतरी करण्याची ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे अशा लोकांमध्ये मी इथे आता सध्या वावरतोय. आय वॉज व्हेरी मच हॅपी टू दॅट. आपण जसं म्हणतो की लिव्ह विथ ईगल अँड यू विल फ्लाय अँड लिव्ह विथ चिकन यू विल डाय, तसं या लोकांच्या बरोबर मी आलो. त्यामुळे माझ्या मनातला विश्वास वाढला. अद्यापपर्यंत कसं की अंबानी, टाटा हे सगळे आपले सगळे रोल मॉडेल्स आहेत, पण कुठल्याही मोठ्या एखाद्या कारखानदार किंवा व्यावसायिक या लोकांची नावं आपण घेतली की आपला आणि त्यांचं याचं जर रिलेशन आपण लावायला गेलो तर असं वाटायचं की ती माणसं फार लकी आहेत, फार मोठी आहेत, प्रचंड मोठी आहेत आणि आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी आहे असं अद्यापपर्यंत वाटत होतं. आता मात्र त्या दरीवरती एक पूल मला दिसतो की मी सुद्धा आज माझ्यामध्ये कोणता तरी एखादा मोठा कारखानदार बघू शकतो, मोठा व्यावसायिक बघू शकतो, मी अनेक व्यवसाय एकाच वेळे करू शकतो. हा विश्वास माझ्यामध्ये आला आणि मला तो ब्रिज सापडला वेअर आय कॅन रीच अप टू देम. जसं झेपचं काम मला एक सांगावंसं वाटतं की जसं झेपमध्येच मी जे शिकलो की सोनी कंपनी आहे जपानमधली, ह्या सोनी कंपनीनं त्यांचं एक ब्रीद वाक्य ठरवलं की जगामध्ये पूर्वी सोनी कंपनीची प्रॉडक्ट्स ही आज आपण जे चायना प्रॉडक्ट्स जशी म्हणतो तेवढीच विश्वासार्हता जपानबद्दल होती. पण सोनी ही पहिली कंपनी आहे की ज्या कंपनीनं ठरवलं की जगाचा या सोनी कंपनीकडे, या जपानकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही बदलून टाकू, इतकं जपानचं प्रॉडक्ट आम्ही स्टँडर्ड बनवू. त्याचप्रमाणे हे जे झेप आहे त्याच्याद्वारे मला अगदी सिन्सिअरली वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसं यांच्याकडे आज चायनीज प्रॉडक्टकडे आपण ज्या विश्वासाने बघतो तेवढ्याच विश्वासाने मराठी माणसाकडे बघितलं जातं. पण झेपच्या या अन्वये, झेपच्यामुळे एक दिवस या जगाचा मराठी माणसाकडे आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन 100% बदलला जाईल आणि SCFच्या ध्येय धोरणामध्ये झेप बरोबरच ही पण एक गोष्ट प्रकर्षानं असावी असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. मग त्यामुळे एक गोष्ट होईल की आज नाही पण अजून एक 5 ते 10 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या नवनिर्माणाचं खूप मोठं, प्रचंड मोठं कार्य हे SCF कडनं होईल, झेपद्वारे केलं जाईल आणि ते हो या झेपसाठी आणि SCFसाठी माझ्या कायमच्या सदिच्छा. आणि त्याचबरोबर कधी जर मला झेपसाठी काही करायची संधी मिळाली आय विल बी हॅपी फॉर दॅट.